आज तारीख आहे 29. उद्या आणि परवा MOC आहे. तर त्यासाठी हे सगळेजण एकदम व्यवस्थित तयार होऊन आलेले, साडी वगैरे घालून. आणि आज आड्या कशात पण नाही तरी इथून आमच्या सगळ्यांना डिस्टर्ब करायला आलेला आहे. आणि चला आपण रिव्ह्यू घेऊया. उद्या प्रोग्राम आहे तर सगळेजण एक्साइटेड आहेत का नाही. ही रिचा तायडे, तू कोणत्या MOC मध्येस? बिटकॉइन मध्ये आहे ती. आणि हां, बिटकॉइन बद्दल तिने साडी घातली आहे का? हां, तिने पण साडी घालून आली आहे, बघू शकतो तुम्ही. ते ब्लेझरमुळे तुम्हाला दिसत नाही. आता हा दोस्त, हा माझा मित्र आहे, ह्याचं पण MOC आहे उद्या. तू कोणत्या MOC मध्ये मित्र? GST द रोड आहे. हे सगळे टेक्निकल सेशन्स आहे आणि काही टेक्निकल सेशन्स आणि काही स्पेशल सेशन्स आहे याच्यामध्ये. तर त्यामुळे तुम्हाला ह्याला GSTचं सेशन दिल्या गेलेलं आहे. या सगळ्या हॅलो, या सगळ्या हे आपण MOC मध्ये आहेत. सगळं आपले आपले सेशन सांगू शकतात का प्लीज? तुझं काय? बिटकॉइन ही रिचा तायडे सोबत आहे, बहुतेक तुझं वोट ऑफ थँक्स आहे. ही धनश्री माझ्यासोबत आहे वोट ऑफ थँक्सला. आपलं सेशन कोणतं आहे? उत्कर्षा माझं आहे वेल्थ क्रिएशन थ्रू कॅपिटल मार्केट्स अँड इंडिया इज अपग्रेडिंग बाय इंटरनॅशनल एजन्सी. सगळ्यांनी जोरात टाळ्या होते. मी पायल दौलताबादकर, माझं सेशन स्किल्स रिक्वायर्ड. हा, हिचं आडनाव मला खूप आवडले, दौलताबादकर. औरंगाबादच्या एकदम जवळ आहे दौलताबाद. तुम्ही औरंगाबादला आले की नक्की पहा. आता या सगळ्या पण MOC मध्ये. हॅलो, ही गार्गी ही माझ्यासोबत आहे, माझी MOC. आपलं सेशन फूड थॉट पॉइजनिंग इज डेंजरस देन फूड पॉइजनिंग. आपका सेशन कौन सा है? तेरा आपका पार्टनर? हाँ, ये अश्विन. दिस इज अश्विन. मीट अश्विन भैया. ये दोनों का अरे वीडियो ले रहा है क्या? हेलो, जाना ना नीचे. बहुत अच्छे से शर्माता है, देखो कैसे शर्मा रहा है, देखो. He's from ऋतिक रोशन from कोई मिल गया. अरे नहीं. सैताली, तुझं झालं का? बोललो का मी? कोणतं सेशन आहे तुझं? GST मध्ये हा आणि हा मुलगा आणि ही मुलगी कुठे गेली? हा, ही मुलगी. या दोघांचं GST आहे. चला आता इनॉग्रलचे आमच्या सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती आणि कार्यक्रम ज्यांच्याशिवाय पारच पडू शकत नाही असे आमचे बलराम भाऊ यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊ. भाऊ, आता उद्या आणि परवा आपला प्रोग्राम आहे, कसं धडधड होती आहे का तुमच्या मनात? आम्हाला सांगा थोडं. अजिबात नाही. आणि तुम्ही एवढ्या छान छान कविता लिहिलेल्या आहेत, सगळ्यांना तुम्ही शेरो शायरी लिहून दिलेली आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय अपेक्षा आहे या सर्वांकडनं? या सगळ्यांकडून एवढ्याच अपेक्षा, त्यांनी चांगल्या पद्धतीने सगळा कार्यक्रम पार पाडला पाहिजे. आणि मी लिहून दिलेल्या शेरो शायरीचा पचका करू नये. नाही, तुम्हाला बघून बोलतोय ना. तुम्ही दिलेल्या शेरो शायरीचा पचका करू नये. खूप मनापासून लिहून देतो ना आपण, आणि ते असं व्यवस्थित बोलल्याने गेलं की मग मनाला लागतं माणसाच्या. संपल्या. चला, मोस्ट वेलकम. थँक्यू ब्रो. तुमचं बघण्यासाठी पण. अरे हाँ, अश्विन ब्रो, ही इज इन CA फाइनल. यस. ये बोलने की क्या जरूरत है? अबे इंट्रो सबको समझना चाहिए ना अपने, जो वीडियो देख रहे कि भाई. आई एम अश्विन सारडा, आई एम CA फाइनल स्टूडेंट. और ये इनका सेशन जो है रेरा मतलब नहीं, रेरा नहीं है, वैलिडिक्टरी लास्ट. वैलिडेटरी में क्या रहता है? एंडिंग कंक्लूड करेंगे एग्रीड बोलने का. अच्छा. ऐसा 2 दिन हमने क्या सीखा उसका हम इनसाइट देंगे सबको. ये बहुत 15 दिन से इतनी मेहनत कर रहे हैं कि बस बहुत मतलब अपॉर्चुनिटी बोल के मैं परेशान. अपॉर्चुनिटी अभी भी गलत बोल रहे हैं मैं. चलो, अभी और एक बंदा आ चुका है हमारे साथ में, रौनक पगारिया. हाय ब्रो. हे भल्लाल देव एंड हिज बाहुबली. ते आम्ही तुला स्क्रिप्ट मध्ये सांगून देऊ, आम्ही त्याचं व्हिडिओ. आता हे MOCचं कट्टर. आपका सेशन कौन सा है? मेरा करियर्स फॉर CAG इन एडमिन सर्विस. रीटेक. हाँ, सो इन IPS एंड ऑल दैट गवर्नमेंट सर्विसेज, राइट? ओके. देन आपको नॉलेज आ गई होगी बहुत पढ़ के MOC में, क्या नहीं आई थोडी? बस वो स्क्रिप्ट की जो है उतनी नॉलेज आ गई. आता आमचा बलराम भाऊ एक शायरी किंवा कविता ऐकवणार आहे, प्लीज सगळ्यांनी ऐकावं व्हिडिओ मधून. ऐकू. कोई ज्ञान लेकर जाएगा तो कोई तजुर्बा लेकर जाएगा, कोई गर्व के आंसू लेकर जाएगा तो कोई उम्मीद लेकर जाएगा, कोई अपनापन लेकर जाएगा तो कोई सच्चा मन लेकर जाएगा. पर एक बात तो बड़े यकीन के साथ मैं कह सकता हूँ, यहाँ जो भी आएगा 2 दिनों के इस पर्व में योद्धा ही बनकर जाएगा. ये
हां म्हणजे आज यांनी जी कविता बोलली आहे त्याच्यातून खरंच एक मोटिवेटिंग कविता आहे. 15 दिवसा पहिले आम्ही इथे आलो आणि आज इथे आलो, ह्याच्यात खरंच आमच्या पर्सनॅलिटीमध्ये थोडा तरी सुधार झालेला आहे. आणि बस बाकी काही नाही, एवढंच बोलायचं. आम्ही इथं किट पॅकिंग करतोय. चॉकलेट्स बघताय तुम्ही, चॉकलेट या किट मध्ये टाकायचे काम आमच्या हातात दिलेले आहे. आणि ह्याच्यानं आम्ही खाणं पण चालू आहे. आणि आज 29 तारीख आहे. आणि हे चॉकलेट पण आम्ही खातोय पण आणि भरतोय पण. आता तिथं 80 ताईचं आगमन झालेलं आहे. 80 पण आलेली आहे. अजून बाकी कोणी कुणाला आइए चलते हैं महेश की कहानी. सीए ज्वाइन करने से पहले जरूर सोच लीजिए. बता महेश. का पैकेट निकाल. पहले मैं बहुत परेशान था, बहुत बोर होता था, फिर मैंने विकास साथ ज्वाइन किया. अब मैं बहुत खुश हूँ. चलो विल स्टार्ट विद द वर्क. Set me free and give me death, there ain't no other choices. When I lay down to go to sleep, I keep on hearing voices. Little whispers in my head, man, is you fake or loyal? Why no water, death designer, baby, pick your poison. These little demons living underneath my bed, creeping. No. With the packing, distribution was also important. So these guys worked very hard for distribution of the kit. So a round applause for them all. So let's see what they did. रेशन किट वाटप या एक काउंटर थ्रू चालू होतं दिवसभर. सकाळपासून किट वाटप चालू होतं. आणि आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला वॉच दिसत नसेल पण इथे. पण किती वाजले आता सध्या? मजाक नका करू. 6:30 वाजत आले. पण सकाळच्या 11 वाजेपासून इथं किट वाटपाचा कार्यक्रम असं म्हणता येईल आपल्याला, ते चालू होतं. आणि खूप मेहनत घेतली सगळ्या आमच्या टीम योद्धानी. बघू तुमचा आम्ही आमचा लोगो बघू शकता. वेल डन गाईज. चला ही पेपर उद्याचा प्रोग्राम एकदम भारी होईल अशी अपेक्षा करतो आपण. 15 डेज डांस प्रैक्टिस भी बहुत हुई, तो उसका एक ग्लिम्स देख लेते हैं फास्ट में. बहुत सारे डांसेस थे, उसमें से कुछ डांसेस में मैं प्रेजेंट था इसलिए उसके वीडियो शूट कर पाया. तो चलो देखते हैं कौन से डांस है और फनी वे में. टाक म्हणतायत. आणि ते प्रॅक्टिस चालू आहे एकदम जोरामध्ये. आणि तुम्ही बघता आज शेवटचा दिवस आहे आपला, तरी अजून प्रॅक्टिसच चालू आहे. आणि हे दोघं बसून नुसते मजा घेऊ लागले. एकदम भारी डान्स करण्यात आलेला आहे. तुला सगळ्यात छान कोण वाटलंय डान्स मध्ये? मी स्वतः स्टेप मध्ये. स्टेप मग आता काय तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आज एवढं जेवण छान होतं संध्याकाळी. सोयाबीनची भाजी. सोयाबीन नाही, त्याला कोफ्ता म्हणतात. कोफ्ता होता मग वाटलं सोयाबीन. आपण आता आलेलो इन्स्टिट्यूटवर आणि आज आमचा प्रोग्राम आहे. आणि आम्ही आमचे जे प्रॉप्स आहेत, जे बाहुबलीचे, ते सगळे घ्यायला आलेलो होतो इथे. मी आणि महेश हाय तर इन्स्टिट्यूटवर आज सगळं रिकामे, कोणीच नाही आहे. 9 वाजत आले. नाही तर आज आम्ही या टाईमला ही सगळी पार्किंग फुल असते. आणि MOCचे सगळे स्टुडंट्स इथे असतात. आणि सगळे तेव्हा ती रिसेप्ट उडून चालली, ती मेन रिसेप्ट. बस आता उद्यापासून आम्ही हे दिवस मिस करू. उद्यापासून इथे यायचं नाही, काही नाही. हा शेवटचा दिवस होता इथे यायचा या टायमिंगला MOCसाठी किंवा या नॅशनल कन्व्हेन्शनसाठी. सो थँक्यू सो मच.
आता भेटूया डायरेक्ट नॅशनल कन्व्हेन्शनच्या स्पॉटवर. हॅलो मित्रांनो, आज नॅशनल कन्व्हेन्शनचा पहिला दिवस आणि आपण आलेलो आहोत इथं ब्रेकफास्ट करतोय आम्ही सगळे. इथं सगळे ऑर्गनायझिंग कमिटी आहे इथं बसलेली आहे आणि एवढ्या दिवसांच्या मेहनतीनंतर आज आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय खूप मोठा. बघायला मिळतं म्हणजे इतके दिवस काही ना तरुण वगैरे. आता हे जेवण पण त्यांना अक्षरशः लवकर करावं लागलं कारण की त्यांना तिकडे जाऊन बसायचं आहे. माझा सत्कार समारंभ चालू आहे. एकदम खाण्यात एकदम छान छान गोष्टी होत्या इथे. काय होतं, मिसळ होती, अजून काय मिसळ होती, रबडी होती, अजून खूप काही काही गोष्टी होत्या. साबुदाणा वडा होता. चल ना आपण बहुत अच्छा बना था. तुम्हाला मेन्यू दाखवतो आजचं काय काय. साबुदाणा वडा, मिसळ. काय मित्र आहे? कलाकार. ही सगळी रेसिपी आपल्याला इथं नॅशनल कन्व्हेन्शनला बघायला भेटली आणि अतिशय एकदम छान जेवण होतं. 750 रुपये वसुलायला सुरुवात झाली. नॅशनल कॉन्फरन्सचा एक भाग होता, ती होती आमची स्किट. तर स्टेजवर जाण्याआधी सगळ्यांच्या मनात एक भीती होती की कशी होईल स्किट, कशी नाही होणार. तर मग हा एक छोटा व्हिडिओ की त्या रूममध्ये काय चालू होतं काही नाही. फक्त एक प्रीतम हा व्यक्ती या रूममध्ये प्रेझेंट नव्हता, जो की सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती होता आमच्या स्किटमधला, सगळ्यात टॅलेंटेड इनबॉर्न ॲक्टर म्हणता येईल. तर जे या रूममध्ये प्रेझेंट होते आपण त्याचे इंट्रोडक्शन बघून घेऊया पटकन. चला सुरू करू. वी आर हेडिंग टुवर्ड्स द स्टेज. आता आमचा परफॉर्मन्स आहे आणि इथं सगळे रेडी आहेत. मी, आमचे डायरेक्टर्स देवसेना, आमची राजमाता, खूप एफर्ट्स घेऊन राजमाता बललाल देव, and the sir is helping us to adjust the mic. This is बिज्जल देव आणि आमचा काल पेचा शो स्टॉपर. हे नीट कर. सो ॲटला स्केट, डान्स, MOC हे सगळं झालं. आमची नॅशनल कॉन्फरन्स संपलं आणि लास्टला मी सरांकडे गेलो की सरांना कसं वाटलं नॅशनल कॉन्फरन्स. सरांचं एक वाक्य होतं, सक्सेसफुल झालं हे सगळं तुमच्यामुळे झालं, पण कुठे कमी राहिली असेल ती माझ्या वतीने, माझ्या साईडने कमी राहिली असेल. हे सरांचा मोठेपणा होता. तर बघून घेऊया आपण सरांचे काय बोल होते आणि सर काय म्हणाले आपल्याला. आज आपला नॅशनल कन्व्हेन्शनचा शेवटचा दिवस होता आणि सगळं कन्व्हेन्शन संपलेलं आहे आणि आपण इकडे सगळं जमा झालं. लास्ट एकदम सरचे रिव्ह्यू बघू की शेवटचा दिवस होता. सर कन्व्हेन्शन कसं झालं आणि तुम्हाला कसं वाटलं सर? सर कन्व्हेन्शन एकदम जबरदस्त झालं. सगळं क्रेडिट हे इथे बसलेले पोरं आहेत, उभे आहेत ना पोरं, त्यांना जातं ते क्रेडिट. माझं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, सगळं तुमचं आहे. ते सरांचा मोठेपणा होता की यशस्वी केलंय ते. म्हणजे सक्सेसफुल झालं. सरांनी आमच्या सगळ्यांना क्रेडिट दिलं आणि जे काही वाईट झालं सरांनी डेबिट मला घेतलं. थँक्यू सो मच सर. आणि सगळे आपली आमची टीम होती. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. पण दिसतं तसं नसतं. सरांच्या जे हॅप्पी फेस आहे त्याच्या मागे एक सॅड फेस होता की उद्यापासून हे सगळे मुलं इन्स्टिट्यूटवर येणार नाही. आज नॅशनल कॉन्फरन्स संपलेलं आहे. तर सर खूप दुःखी होते. हे आम्हाला कळालं आदल्या दिवशी जेव्हा सरांनी स्पीच देता सर इमोशनल होऊन गेले होते. तर बघूया काय झालं होतं. अब हो जाओ लड़ाई को तैयार अपने. बहुत लोगों ने चैलेंज किया अपने को. कल तो सबसे भारी रहेगा बाहुबली का स्कीट. काय काल के हैव यू एंजॉयड द जर्नी टिल नाउ? येस सर. ये मेरे 8 बच्चे तो एक भी नहीं बोला. हाँ तो गधा मैं ही हूं ना मेरी पोर से. मंजिरी काय मंजिरी बापरे मोमेंटोचं किधर बरं खराब आहे तो दे ना. पाहायला गेलं. बलरामनी एक छोट्या शब्दांमध्ये कविता मांडली की आत्तापर्यंतची जर्नी कशी होती. त्यावेळेस सर साईडला जाऊन उभं राहिले. सरांना असं वाटलं की आम्हाला कळत नाही की काय होतंय, पण सर
आम्हाला कळत होतं तुम्ही साईडला का जाऊन उभा राहिले होते. आधा मिनट, कौन बोला 10 मिनट? सुना रहा सर थोड़ा सा, तो कोई तो भी देख रहा तुमको, वो कौन कौन देख रहा ना, तो वो मैंने लिखने की कोशिश की है. पिछले 3 हफ्तों से जागती जगाती रातों से, मेहनत कराते दिनों से, और किसी के जहन में कई महीनों से. सर कुछ चल रहा है, कुछ दौड़ रहा है, कुछ भाग रहा है, कुछ हो रहा है. सुना है 30 और 31 को 1 साल का नेशनल कॉन्फ्रेंस आ रहा है. ये मैं नहीं कह रहा हूँ, ये उनका कहना है, जिन्होंने तुम सबको बहुत करीब से देखा है, जिया है, सुना है, महसूस किया है. सिर्फ महसूस ही नहीं किया है बल्कि अपने अंदर यादों सा महफूज भी किया है. ये उनका कहना है, जिन्हें हम अक्सर दीवारें, कांच, दरवाजे, खिड़कियां, कुर्सियां, फर्श, फूल, गमले, छत, मेज, मंच और सीढ़ियां कहते हैं. और अक्सर हम इन्हें इंस्टीट्यूट और ब्रांच भी कहकर बुलाते हैं. उस दिन घर जाने से पहले रात के सन्नाटे में मैं खामोशी से इन सबको सुन रहा था. वहां वो बीच में खड़ा खंबा, उस बगल वाली दीवार को वो दीवार, उस बड़ी सी कांच को वो कांच, उस दरवाजे को वो दरवाजा, उन खिड़कियों को कह रहा था. आओ तुम्हें भी सुनाता हूँ उन सबकी कहानी मेरी जुबानी. उन्होंने देखा है यहाँ हर साल कुछ बच्चे आते हैं, अपने सीए गुरु के साथ मिलकर एक कमेटी बनाते हैं और दुनिया वाले उसे विकासा के नाम से पहचानते हैं. पर इस साल उस औलिया के कारण इन बच्चों को सब योद्धा कहकर बुलाते हैं. कॉन्फ्रेंस हॉल की कुर्सियां यहाँ पे लेटे सोफे से, और वो सोफा उस टेबल से कह रहा था कि 8 बच्चों की ये कमेटी है, अलग अलग है दिमाग सभी का. 8 बच्चों की ये कमेटी है, अलग अलग है दिमाग सभी का, पर गजब की उन सब में है यूनिटी. एक साल की कई यादें हैं अनोखी. उस कमरे ने अपने में भी समेटी है. ऐश्वर्या, राशि, श्रिया, अभिनव और 2 रोहन. छूट गया कमलेश इन सब में जैसा मनमोहन. उम्र का इनके हिसाब नहीं, तजुर्बे की गिनती है. आजकल अखबारों में भी तस्वीरें बस इनकी रहती है. उसी कमरे के बगल में एक कमरा रहता है. उस कमरे का कीबोर्ड वहाँ की माउस से कह रहा था. वो माउस इन खिड़कियों, पर्दों से कह रहा था, बड़ी फाइलों से कुछ कह रहा था. सुना तो पता चला श्रीया लड्डा, वैष्णवी गांधी, तरुण जैन, प्रतीक उपाध्याय, राशि तोतला, हरिओम कुलकर्णी, वैभव गंगवाल, आदित्य नावंदर, सिमरन नाथानी और सुनील वर्मा, इन सब की तारीफें वो कर रहा था. ये सारे चुपचाप ही आधी रात रजिस्ट्रेशन के लिए जाग रहे थे. कीबोर्ड के बटन्स भी अब तरुण की उंगलियां पहचान रहे थे. और बिल बुक के वो पन्ने भी अब श्रेया की लिखावट को जान रहे थे. निकला बाहर थोड़ा बाजू से तो बाहर की सीढ़ियां बोल पड़ी. सार्थक बम्बे, चयस, बद्दापुरकर और भी दो तीन लोग किट और होटल्स के लिए बिना थकी दौड़ भाग रहे थे. ऑडिटोरियम के माइक भी सब जाने के बाद बातें कर रहे थे. कुर्सियां थक चुकी थी अब बैठी दोनों प्रोजेक्टर्स फिर दिन भर का डांस दिखा रहे थे. हर किसी की मस्ती, हर किसी की शरारत याद करके ये सब फिर मजाक भी उड़ा रहे थे. इन सभी की बातें अब रुक ही नहीं रही थी. फिर भी इन सब की बातें अब रुक ही रही थी. फिर भी एक बूढ़ी आवाज टिक टिक करके कुछ कह रही थी. ध्यान से देखा तो हे सगळं ऐकून मी पण इमोशनल झालो होतो, म्हणून पूर्ण कविता रेकॉर्ड नाही करू शकलो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बोथ द पार्ट्स. पहिला पार्ट बघितला नसेल तर नक्की पहा. डू लाईक द व्हिडिओ आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. थँक्यू सो मच. कीप स्माइलिंग, कीप एन्जॉईंग.